नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्जुन पाटील, अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ, आणि हे माझे मित्र ॲडव्होकेट किशोर महाजन बोदवड। आम्ही आपण सर्वांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेंना, भारतातील संपूर्ण नागरिकांना एक विनंती करण्याकरता आज आलेलो आहे। आजचा दिवस जो आहे हा सुवर्ण क्षणामध्ये लिहिण्यासारखा दिवस आहे की 13 सप्टेंबर 2025 हा दिवस जो आहे हा राष्ट्रीय लोक अदालतीचा दिवस आहे। आणि या माध्यमातून आजपर्यंत वर्षानुवर्ष चाललेली तुमची भांडणं जी आहे ते संपवण्याचा दिवस आहे। आणि या लोक अदालतीचं महत्त्व असं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या न्यायतत्वानुसार की न्याय आपल्या दारी या अनुषंगाने ही लोक अदालत होतो आहे। फास्ट, त्वरित आणि जलद आणि मोफत न्याय मिळण्याचा हा सर्वात सोपा आणि जबरदस्त मार्ग आहे। कारण या लोक अदालतीला कायद्याचं अधिष्ठान लाभलेलं आहे आणि लोक अदालतीमध्ये झालेला जो अवॉर्ड आहे या जो आहे हा दोघं पक्षकारांच्या तडजोडीने झाल्यामुळे हा दोघांवर बंधनकारक असतो आणि याला प्रोटेक्शन कायद्याचं दिल्या गेल्यामुळे हा कोर्टही भारतातल्या कोणत्याही कोर्टामध्ये यामध्ये झालेला न्यायनिर्णय हा चॅलेंज करता येत नाही। त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपली प्रकरणे जी आहेत ती लोक न्यायालयामध्ये ठेवली पाहिजे आणि त्यामुळे जास्तीत जास्त जो समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम याद्वारा होते आहे। मी आपण सर्वांना या अनुषंगानं विनंती करतो, वकील बांधवांना विनंती करतो, ज्यांचे खटले प्रलंबित आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण तुमची सर्व खटले जे आहे ते लोक न्यायालयामध्ये ठेवावी आणि त्वरित, फास्ट आणि जलद न्याय मिळवून घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी ॲडव्होकेट अर्जुन पाटील, अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ, आणि हे माझे मित्र ॲडव्होकेट किशोर महाजन बोदवड। आम्ही आपण सर्वांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेंना, भारतातील संपूर्ण नागरिकांना एक विनंती करण्याकरता आज आलेलो आहे। आजचा दिवस जो आहे हा सुवर्ण क्षणामध्ये लिहिण्यासारखा दिवस आहे की 13 सप्टेंबर 2025 हा दिवस जो आहे हा राष्ट्रीय लोक अदालतीचा दिवस आहे। आणि या माध्यमातून आजपर्यंत वर्षानुवर्ष चाललेली तुमची भांडणं जी आहे ते संपवण्याचा दिवस आहे। आणि या लोक अदालतीचं महत्त्व असं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या न्यायतत्वानुसार की न्याय आपल्या दारी या अनुषंगाने ही लोक अदालत होतो आहे। फास्ट, त्वरित आणि जलद आणि मोफत न्याय मिळण्याचा हा सर्वात सोपा आणि जबरदस्त मार्ग आहे। कारण या लोक अदालतीला कायद्याचं अधिष्ठान लाभलेलं आहे आणि लोक अदालतीमध्ये झालेला जो अवॉर्ड आहे या जो आहे हा दोघं पक्षकारांच्या तडजोडीने झाल्यामुळे हा दोघांवर बंधनकारक असतो आणि याला प्रोटेक्शन कायद्याचं दिल्या गेल्यामुळे हा कोर्टही भारतातल्या कोणत्याही कोर्टामध्ये यामध्ये झालेला न्यायनिर्णय हा चॅलेंज करता येत नाही। त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपली प्रकरण